ज्यूसी रसरशीत गुलाबजामुन घरच्या घरी कसं बनवायचं तुम्ही बघू शकता. किती सॉफ्ट आणि स्मूथ असं एकदम रसरशीत गुलाबजामुन दिसत आहे की नाही तुम्हाला. हे आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि खवा वापरून एवढे सॉफ्ट गुलाबजामुन होतात, एवढे रसरशीत आतून होतात. तर बघू शकता तुम्ही किती डिलिशियस वाटत आहे स्वीट. तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. इथे मी घेतला आहे अर्धा किलो खवा. ताज़ा खवा आहे, एकदम फ्रेश खवा आहे. आणि इथे आपण 1 वाटी मैदा घेऊया आणि त्यात आपल्याला काय म्हणतात ते सगळे गुठल्या वगैरे काढायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला त्याच्यातला काही कचरा असणार मैद्यातला ते सगळं आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर इथे मी 1 चिमूटभर फक्त सोडा टाकणार आहे. चिमूटभरच, जास्ती नाही, नाहीतर गुलाबजामुन फुटतील. आणि आपल्याला मैदा त्यात थोडं थोडं टाकून ना आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकताय खूप असा फ्रेश खवा असल्यामुळं खूप सॉफ्टली आपल्याला मळता येतं आहे त्याचं डो. आपण मैदा टाकूनसुद्धा आपण एवढं सॉफ्टली आपण त्याला मळू शकत आहोत. खव्याचे गुलाबजामुन अतिशय असं म्हणजे काय सांगू तुम्हाला, खूप टेस्टी वाटतात. तर 1 वाटी मैदा आपल्याला व्यवस्थित तिथे मिक्स करायचं आहे. आणि जर थोडं लागलं तर आपल्याला घ्यायचं आहे. अर्धा किलो खव्यामध्ये आपल्याला किती वाटी मैदा लागते बघा तुम्ही. मी पूर्ण 1 वाटी घातलेला आहे याच्यामध्ये मैदा पूर्ण आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. चॅनलवर जर नवीन असणार तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबले नसणार तर नक्की दाबा नोटिफिकेशनसाठी. तर इथे मी डो व्यवस्थित मळून घेतला आहे. 1च वाटी आपल्याला यात मैदा लागलेला आहे व्यवस्थित. जर तुम्हाला आणि जास्ती लागत असेल थोडाफार 1-2 चमचा तुम्ही व्यवस्थित त्याला मिक्स करून हे करू शकता. इथे मी एक पातेला घेतला आहे स्टीलचा आणि आपल्याला त्यात करायचं आहे पाक गुलाबजामुनसाठी. तर इथे मी साखरेचा प्रमाण अर्धा किलो, जर आपण खवा घेतलेला आहे तर अर्धा किलोच साखर पाहिजे आहे आपल्याला. आणि इथे मी अर्धा किलो साखर घालून घेतली आणि पाण्यात बुडेल इतपतच आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे. जास्ती पण पाणी नाही घालायचं. मी जवळपास इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी फिरवत आहे, साखर खाली लागायला नको कारण गॅस चालू केलेली आहे. आणि मी व्यवस्थित त्याला मिक्स करत आहे. साखरेला पूर्ण विरघळायची आहे आपल्याला साखर पाण्यामध्ये. तर 5च मिनटात आपल्याला ही प्रोसेस होऊन जाते आपली 5 मिनटात. आणि मग काय त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित साखर पूर्ण विरघळेपर्यंत. आणि मीडियम फ्लेमवर, हाय फ्लेमवर पहिला ठेवा आणि मग थोड्या वेळाने मीडियम फ्लेमवर करा. तर तुम्ही बघू शकताय मी इथं सारखं ढवळत आहे आणि आपण मीडियम फ्लेम करूया आणि त्याला होऊ देऊया, उकळी मारूया एक. तर इथे मी इलायची पावडर 5 ते 6 इलायच्याचं पावडर करून घेतलं आहे व्यवस्थित बारीक आणि आपल्याला त्यात टाकायचं. इथे बघू शकताय तुम्ही उकळी आलेली आहे. तर आपलं हे जे वरचं पांढरं जे पेस्ट टाईप दिसत आहे ते साखरेतली घाण आहे, तर आपल्याला ती काढून घ्यायची आहे. इथे मी इलायची पावडर टाकली आहे. तर उकळी व्यवस्थित आलेली आहे बघू शकताय तुम्ही. आणि थोड्याच वेळात आपला पाक हा रेडी होतोय. आपल्याला काही तार वगैरे नाही आणायचं, याला 1 तार चाशणी करायची आहे. एक म्हणजे असं एकदम घट्ट असं काही करायचं नाही आपल्याला. चाशणी उकडली की आणि 2 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर. मग गॅस पूर्णपणे बंद करायची. इथे मी चेक करत आहे बघा. थोडा त्याची थिक कन्सिस्टन्सी पाहिजे थोडीशी. तुम्ही बघू शकताय ना तार आलेला आहे ना काही, आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला. तर इथे मी ते सगळं आपलं डो मी आणि एकदा परत मळून घेते आणि व्यवस्थित त्याला आपल्याला एकजीव करून घेते. आणि परत म्हणजे कसं आपल्याला गोळे बनवताना क्रॅक नको व्हायला. पण खूप सॉफ्ट आहे अजून, पीठ मस्त झालेलं आहे. कारण याचा आपण जे खवा आहे ते आपण म्हणजे नुकताच बनवलेला, आपण एकदम फ्रेश खवा आपण फ्रेश घेतलेला आहे. तर इथे बघा दोन्ही हाताच्या साहाय्याने मी गोल गोल पेढा साईजचे गुलाबजामुन करत आहे. सगळे एक साईजचे बनवून घ्यायचे आणि कुठेही क्रॅक नाही पाहिजे आहे आपल्याला, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तर इथे मी सगळे गुलाबजामुन बनवून घेतले आहे. तर इथे बघा पूर्णपणे 200 गुलाबजामुन झालेले आहेत आपले एका साईजचे. तर इथे तेल गरम केलेलं आहे मी व्यवस्थित आणि आपण टाकूया यात. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग कमी फ्लेममध्ये तळून घ्यायचं व्यवस्थित लालसर होतपर्यंत. म्हणजे कसं
स्लोमध्ये आपण तळून घेतलं तर ते कसं आतमधनं शिजून निघते, आतमधनं पीठ सगळं तळून निघते. म्हणून आपल्याला फ्लेम पहिले आपण पूर्णपणे तेल गरम करून घ्यायचं आणि फ्लेम लोमध्ये असे लालसर होतपर्यंत आपल्याला एकसारखा रंग येतपर्यंत असं हळूहळू हळूहळू चमच्याने आपल्याला हलवायचं आहे. कलर बघा किती खतरनाक आलेला आहे, सेम जसं बाजारात मिळते सेम तसा कलर आलेला आहे, लाल लाल कलर, खूप सुंदर असं दिसत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे गरम गरम जे आपण काढलेले आहे ते आता डायरेक्ट आपण पाकात सोडणार आहोत. तर इथे मी तोपर्यंत इथे दुसरं टाकलेलं आहे गुलाबजामुन आणि इथे आपण गरम गरम म्हणजे आपलं गरम पाक पाहिजे, एकदम गरम नाही पाहिजे पण गरम पाहिजे, असा हात बुडेल इतपत गरम पाहिजे पाक. आणि आपले गुलाबजामुन गरम गरम आपण त्यात तळलेले टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. पाकाचं बघा थंड नाही पाहिजे पाक, पूर्ण थोडं गरम पाहिजेच आहे. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग परत आपण यावर झाकण मारून दुसरं आपण गुलाबजामुन तोपर्यंत आणि रेडी करायचं तळून. तर इथे बघा आम्ही थोडीशी मस्ती केली आणि सजवून ठेवलं मस्तपैकी. तर ऑलमोस्ट इथे आपलं तळून झालेलंच आहे. जवळपास 200 गुलाबजामुन आपले झालेले आहेत, मोजलेच मी करता करता मोजून घेतलं. तर इथे 200 गुलाबजामुनचा बघा लॉट खतरनाक दिसत आहे, असं तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे अशी रेसिपी आहे ही. खरंच खूप मस्त स्वीट रेसिपी आहे ही. तर तुम्ही बघू शकता एकही न फुटता न तुटता व्यवस्थित पाकात मी व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला दाखवत आहे. तर याला ओव्हरनाईट पण ठेवू शकता किंवा 1-2 तासासाठी ठेवू शकता. तर मी काय करते, रात्री बनवते आणि सकाळी मस्त एन्जॉय करतो आम्ही नाश्त्यात स्वीटसोबत. तर मी रात्री सगळं बनवून ठेवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही 2 तासानंतर खाऊ शकता, खाण्यासारखे होऊन जातात कारण पूर्ण त्यात सिरप चाललं जाते. पण मी काय करते, ठेवून देतात तसंच ओव्हरनाईट, मग उठल्यावर त्याचं नजारा खूप खतरनाक राहते. आताच खूप मस्त दिसत आहे, खूप स्वीट दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता सगळे एका साईजचे झाले आहेत आणि थोड्याच वेळाने याच्यापेक्षा डबल गुलाबजामुन दिसतात, म्हणजे आकार मोठा होते, पाक जाते त्यात सगळं होते आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते खवा टाकून केलं तर. तर इथे बघा आम्ही सकाळी आता हे काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूपच मस्त आणि असं माउथ मेल्टिंग झालेलं आहे आणि आतनं पण तेवढंच खूप सुंदर सिरप सगळं गेलेलं आहे आणि खूप असं टेस्टी झालेलं आहे. गोड पण खूप छान झालेलं आहे, जास्ती गोड पण नाही, जास्ती कमी पण नाही आहे, जास्ती पण नाही आहे, व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार सबस्क्राईबची बटन दाबा आणि त्याच्यासमोर जी घंटा दिसत आहे तुम्हाला त्या घंट्याला पण प्रेस करायचं आहे, जेणेकरून माझे तुम्हाला नोटिफिकेशन येतील जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकणार तेव्हा. तर तुम्ही सुद्धा आनंद घ्या गुलाबजामुनचा, आम्ही सुद्धा घेतो. खूप सुंदर अशी रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे, तर नक्की करून बघा. खूप मस्त लुसलुशीत रसरशीत मऊ सूत असे गुलाबजामुन होतात. कुठल्या पण लग्नात गेलं तर हे स्वीट तर तुम्हाला कुठं चुकलेलं नाही, हे स्वीट असतेच लग्नामध्ये. मी 200 गुलाबजामुनचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. सुंदर अशी गुलाबजामुन तयार होतात. लग्नात गेल्यावर तर आपण खातोच, पण जर घरी बनवायची इच्छा झाली आणि खूप अवघड वाटलं, नक्की शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि घरच्या घरी एवढ्या मस्त क्वांटिटीत तुम्ही गुलाबजामुन तयार करू शकता. आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. टेक केअर.